न्यूज 24 शिवनेरी. अनेक दिवसापासून आपण पाहतोय की अहिल्यानगर कल्याण महामार्ग अनेक ठिकाणी खड्डे पडलेत. माळशेज घाटाच्या अलीकडे पाहिलं खूप या ठिकाणी रस्ता खचलाय. अनेक ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढले. कारण का ते या पावसामुळे जो पाऊस पडत नव्हता पण हा कंटिन्यू पाऊस एक महिना कंटिन्यू राहिला. या पावसाने रस्त्याचं अगदी पूर्णपणे नुकसान झाले आणि मोठे मोठे खड्डे पडलेत. परंतु या खड्ड्यात मलमपट्टी करायला खरं तर कॉन्ट्रॅक्टरनी जे मलमपट्टी वेळेत करायला पाहिजे ती वेळेत केली गेली नाही. अनेक ठिकाणी कॉन्क्रीटकरण झाले. अहिल्यानगर पासून पाहिलं तर आपली माळशेज घाटापर्यंत पहा कॉन्क्रीटकरण बऱ्या प्रमाणात झाले, चांगल्या प्रमाणात झाले. परंतु काही प्रकार असा आहे काही भागामध्ये कॉन्क्रीटकरण झालंच नाही. नक्की याच्यामुळे काय कारण? आपण आपल्या बरोबर काही प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, पण त्यांना विचारू की हा प्रकार काय आणि कशामुळे हे कॉन्क्रीटकरण झालं नाही किंवा काय अडचण याच्यामागे? आपण नॅशनल हायवे 61 म्हणजे जुना जो 222 होता तो नव्याने सुधारित 61 झालेला आहे. अहिल्यानगरचा हा नगर कल्याण हायवे जो आहे तर या हायवेच्या असलेल्या मेन सेंटर प्लेस म्हणून आळे फाटानगरी आहे. एका बाजूने आळे ते वडगावांच्या हद्दीमधला असलेला हा जो पॅच मधला जो राहिलेला आहे, आपण जर पाहिलं तर मध्ये आपण आदरणीय खासदार त्यावेळेचे असलेले शिवाजी आढळराव पाटील यांच्या माध्यमातून मध्ये डिवायडर आणले होते आणि याचा पाठपुरावा करून फक्त कल्याणपासून तर नगरपर्यंत जर तुम्ही पाहिलं इथून तिथून तर फक्त आळे फाटानगरीमध्येच हा मधला डिवायडर आणि लाईटचे पोल आहेत. तर या अनुषंगाने जर तुम्ही पाहिलं तर याच्या बाजूला ड्रेनेज लाईन काढलेली आहे आणि ड्रेनेज लाईन असल्यामुळे याच्यावरती आता जे कॉन्ट्रॅक्ट गेलेलं आहे हे TNT इन्फा म्हणून त्यांच्याकडे हे कॉन्ट्रॅक्ट गेलेलं आहे अहिल्यानगर पासून तर कल्याणपर्यंतचं सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं. परंतु त्याच्यावरती आपण फक्त या आळ्याच्या हद्दीपासून तर वडगावांच्या बायपासच्या ब्रिजपर्यंत आपण त्याच्यावरती स्टे आणलेला आहे. कारण की इथलची पाहता रहदारी असेल किंवा या परिसरामध्ये असलेल्या ज्या टेक्निकली बाजू आहेत का बुवा जर ह्या आताच्या डांबरी रस्त्यावरती 8 इंचीचा जर सिमेंट कॉन्क्रीटचा जर लेअर आला तर याच्यावरचं जे पाणी रस्त्यावरचं जे पाणी आहे ते दुकानांमध्ये जाईल किंवा बाजूचं जे गटर काढले त्या गटाराला साईडने होल दिलेले आहेत तर त्या होलमधून ते पाणी पास होणार नाही. आणि त्या असलेल्या गटारावरती 2 इंचीचा फक्त स्लॅब आहे आणि त्याच्यावरती जर मोठ्या व्हेकल लोकांनी पार्किंग केल्या किंवा त्याच्यावरनं जर गेल्या तर तिथे स्लॅब खचू शकतात किंवा खाली जाऊ शकतात, अपघात होऊ शकतो. त्या अनुषंगाने याच्यावरती या मधल्या पॅचमध्ये आपण स्टे आणलेला आहे. त्याचं सुधारित इस्टिमेट बनवण्यासाठी या असलेल्या प्रोजेक्ट प्रकल्प अधिकारी जे आदरणीय मिलिंद वाकळे साहेब आहेत अहिल्यानगर या ठिकाणी बसत आहेत, त्यांनी नवीन याचं सुधारित इस्टिमेट बनवले. आदरणीय खासदार अमोल कोल्हे साहेब असतील, विद्यमान आमदार आपला माणूस आदरणीय शरददादा सोनवणे असतील, यांच्या माध्यमातून या असलेल्या नवीन इस्टिमेटचा सुधारित इस्टिमेटचा पाठपुरावा करून हा साधारणतः दिवाळीच्या आसपास याचं नवीन सुधारित इस्टिमेट मंजूर होऊन याच्यावरती निधी पडेल. आता तात्पुरती डागडुजी म्हणून आपण TNTला रिक्वेस्ट केलेली आहे, TNT इन्फाला, की बुवा जरी तुमच्याकडे हा मेंटेनन्स नसला, कारण की याचा जो पहिला जो ठेकेदार होता त्याचा कालखंड संपलेला आहे आणि नवीन जे TNTचे ज्यांच्याकडे आता नव्याने जे काम गेलेलं आहे, मग आपण पाहतोय अहिल्यानगर पासून तर कल्याणपर्यंत जे सिमेंट कॉन्क्रीट काम झालेलं आहे त्याचा मेंटेनन्स इथून पुढच्या 2 वर्ष कालखंडामध्ये TNT इन्फाकडे असल्यामुळे त्यांना आपण फक्त तो जो आता जे काम झालेलं आहे त्याचा मेंटेनन्स त्याच्याकडे, हा जो मधला पॅच राहिलेला आहे ज्याचं सुधारित इस्टिमेट तयार केलेलं आहे त्याच्यावरती मेंटेनन्स करण्याचा अधिकार मुळात त्यांचा नसला तरी परंतु आपण आदरणीय मिलिंद वाकळे साहेब असतील, आदरणीय खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील यांच्या माध्यमातून हा त्यांच्याकडे रिक्वेस्ट करून आपण याचा मेंटेनन्स सध्या तात्पुरतं या पावसाळ्याच्या कालखंडामध्ये करत आहोत. असं येण्याप्रमाणे या रस्त्याचे नक्कीच तुम्ही सांगितलं की जे इस्टिमेट आहे नव्याने बनवून नव्याने हा रस्त्याचं नवीन इस्टिमेट तयार होईल आणि नक्कीच कॉन्क्रीटकरण उत्तम प्रकारे होणार आहे. कारण का इथं व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, व्यापारी बाजारपेठ आळेफाटा ही मोठी आहे, तर नक्कीच उत्तम प्रकारे हा रस्ता होणं गरजेचं आहे. परंतु ज्या ठिकाणी खड्डे पडले अनेक ठिकाणी पाहिले तर पाठीमागच्या कॉन्ट्रॅक्टरचे काल कॉन्ट्रॅक्ट संपले, परंतु त्यांना अनेक वेळा लोकांना रस्त्यावर उतरावं लागतं, कुठेतरी काम करतात. म्हणजे कुठेतरी हे मनमानी कारभार करतात का, असं काय वाटतंय का? मनमानी कारभार सांगता नाही म्हणता यायचं साहेब. याच्यामध्ये काही ज्या जागा आहेत या तुम्ही पाहायला गेले तर आळ्यापासून तर या वडगावाच्या हद्दीपर्यंत ज्या 8 आपण रेड स्पॉट ज्या मार्क केलेले आहेत तुम्ही त्याच जागी 8 मार्कवरतीच रस्ता खचलेला तुम्हाला पाहायला भेटेल. किंवा आळ्यामधल्या आळ्या स्टँड पाशी असेल, अंबिका गुरुदेव हॉटेलच्या तिथला असेल किंवा इथे पाहिल्यानंतर PDCC पाशी असेल, इथं आता आपण उभं आहे संत सावता महाराज मंदिराच्या बाबा धाब्याच्या समोरचा हा स्पॉट असेल. असे ह्या परिसरातील 8 जे स्पॉट आहेत हे रेड मार्क म्हणून आपण त्या ठिकाणी केलेले आहेत आणि याचा सर्वे सुद्धा आपण केलेला आहे. काही जमिनीचा जो भाग आहे तो तिथे किती जरी काम केलं
तर ते त्याची जी मातीचं सॉइल असतं खालचं, आता त्या टेक्निकली बाजू Yes, yes, आहेत, ते नक्की, त्याच्यावरचे जे काम करणारे इंजिनियर वगैरे आहेत त्यांनी ते मार्क केलेले आहेत. त्याच्यानुसार आपण इथे 8 मार्क वरती आता नव्याने खरं तर काम करत आहोत. आणि तुम्ही पाहिलं तर हे तात्पुरती ही मलमपट्टी आहे, पण याच्यावरती कायमचं जे सोल्युशन आहे हे काढण्याच्या माध्यमातून आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. आदरणीय खासदार साहेब असतील, विद्यमान आदरणीय आमदार साहेब असतील, यांच्या माध्यमातून लवकरात लवकर हा राहिलेला जो पॅच आहे हा नक्कीच पूर्ण होईल.